परभणी जिल्ह्यामध्ये काल महाविकास आघाडीचा एक सभा झाली। त्या सभेमध्ये एक परभणी जिल्ह्यातला एक स्वतःला मोठा नेता म्हणणारा भीमराव हत्तीआंबिरे या व्यक्तीने काल वंचित बहुजन आघाडीची ताकद काय आहे ही कालच्या बैठकीमध्ये कालच्या सभेमध्ये त्यांनी स्वतःच दाखवली। ते बोलत असताना एक शब्द बोलले की वंचित बहुजन आघाडीशिवाय आपण जिंकणार नाही, कारण हे त्यांना देखील माहिती आहे की वंचित बहुजन आघाडीची ताकद या जिल्ह्यामध्ये काय आहे। आणि भीमराव हत्तीआंबिरे हा व्यक्ती बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करतो इतका तो मोठा नाहीये, कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे एक वसतिगृह त्यांच्याकडे होतं आणि त्या वसतिगृहामध्ये निष्कृष्ट दर्जाचं त्या विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करत होते। मला या चॅनलच्या माध्यमातून भीमराव हत्तीआंबिरे साहेबांना एक विनंती करायची की ते हॉस्टेल तुमच्याकडून का घेतलं याचा खुलासा आपण करावा। त्यांना मागासवर्गीयावर खूप सध्या पुळका येत आहे, कारण त्या हॉस्टेलमध्ये 1000 मुलांचं वसतिगृह होतं। त्या वसतिगृहामध्ये मागासवर्गीयच 1000 मुलं होते। त्या मुलाला आपण जेवण देखील चांगलं देऊ शकत नाही, म्हणून सामाजिक न्याय विभागानं त्या हॉस्टेल आपल्या हातून हिसकावून घेतलेला आहे। हे महाराष्ट्रानं सर्व पाहिलेलं आहे।